नमस्कार, मी शुभांगी. अन्नपूर्णा किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत करते. आज मी आपल्याला आलू पुरी आणि चटणी बनवून दाखवत आहे. त्या अगोदर माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल. चला तर मग आपण बनवण्यास सुरुवात करू. इथे मी 3 ते 4 आलू घेतलेले आहेत. असे मध्ये काप देऊन ते उकडण्यास ठेवलेले आहेत. आता जोपर्यंत आलू उकडत आहेत तोपर्यंत आपण गॅसवर एक कढाई ठेवू. कढाई थोडी गरम झाली की त्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालू. शेंगदाणे प्रथम कोरडेच भाजून घ्यायचे. मीडियम गॅसवर शेंगदाणे भाजत राहायचे, म्हणजे छान भाजल्या जातात. आता थोडेसे शेंगदाणे लालसर झाले की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून परत थोडेसे भाजायचे आणि यामध्ये 3 ते 4 चमचे डाळवं टाकायचं. शेंगदाणे आपले छान भाजलेत. आता यामध्ये मी थोडं डाळवं टाकलेलं आहे आणि याला पण छान खरपूस भाजून घ्यायचं. तेलाचं प्रमाण थोडंच वापरा. आता मी गॅस बारीक करून हे काढून घेते. आता या कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचे आणि 8 ते 10 मिरच्या टाकायच्या. आपल्याला जसं तिखट आवडते त्याप्रमाणे मिरच्या टाकून घ्यायच्या. मीडियम गॅसवरच ह्या मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या. थोडीशा मिरच्या तडतडल्या की यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची. आठ ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून थोडंसं मिक्स करायचं आणि आता गॅस बंद करायचा. मिरच्या जास्त करपू द्यायच्या नाही. आता हे छान भाजलेलं आहे, ते आपण काढून घेऊ. तर हे आपली चटणीचं साहित्य थंड झालेले आहे. आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यात थोडीशी कोथिंबीर घालू आणि थोडंसं पाणी घालून याला मिक्सरवर फिरवून घेऊ. यामध्ये 1 चमचा दहीसुद्धा घालायचे. ते माझ्याच्याने स्किप झालेले आहे. दह्यामुळे चटणीला चव छान येते. बघा, आता आपलं हे फिरवून झालेलं आहे. जशी दाटसर आपल्याला चटणी लागते तसं थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि आता मीठ टाकायचे. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे. ही चटणी अशीच ठेवून खाऊ शकता किंवा याला वरून तडकासुद्धा देता येईल. मी अशी प्लेनच ठेवते. अशी सुद्धा ही खूप छान लागते. आता आपले हे आलू उकडलेले आहेत. थोडेसे थंड झाले की आपण याचे वरचे साल काढून घेऊ. आलू थंड झालेले आहेत. आता आपण ह्याची सालं काढून घेऊ. छान उकडले त्यामुळे पटापटा निघतात. आपले आलू झालेले आहेत सालं काढणं. इकडे मी 3 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे.
यामध्ये पाऊण चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचे, हिरवी मिरची, अद्रक लसणची पेस्ट टाकायची, एकत्र मी कुटून घेतलेली आहे ती, कोथिंबीर टाकायची आणि हे माझ्याकडे जिरा ओवा एकत्र कुटून ठेवलेलं कूट आहे ते टाकायचं 1 चमचा. आपण आखा ओवा सुद्धा घालू शकता, मी याचं कूट करून ठेवते. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं, जास्त नाही कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे. आपल्या अद्रक किसायच्या किसणीने या पिठामध्ये आलू किसून घ्यायचे. खूप पटापटा किसणं होतात उकडलेले असल्यामुळे. आपले सगळे आलू किसणे झालेले आहेत. आता याला आपण हातानेच मिक्स करून घेऊ. सुरुवातीला पाणी घालायचे नाही. आलूमध्ये जे पूर्ण मिश्रण मिक्स करायचे आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं. याला पाणी जास्त लागत नाही. घटसर मळून घ्यायचा उंडा याचा. जास्त पाणी घालून पीठ जर पातळ झाले तर आपली पुरी तेलकट होऊ शकते. त्यामुळे याला एकदम घट्ट पीठ करायचे. बघा, आता हे 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. आपले 10 मिनिट झालेले आहेत. चला तर मग आता आपण यांच्या पुऱ्या बनवून घेऊ. पिठाला थोडंसं मळून घ्यायचं. थोडंसं तेल लावायचं हातानेच, जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊ. इकडे मी कढईमध्ये तेल टाकून गरम करण्यास ठेवते. सगळ्या पुऱ्या तळल्या जातील इतके तेल टाकायचे. आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. छोट्या छोट्या अशा याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. या पुऱ्या पोळपाटाला चिटकत नाही, काही नाही. याला पिठाचा सुद्धा वापर करायचा नाही. आपल्याला वाटत असेल तर थोडंसं तेलाचं बोट लावायचं. आणि बघा, मी ही पुरी जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही अशी लाटून घेतली. दुसरी पण एक पुरी लाटून दाखवते. थोडंसं तेलाचं बोट घ्यायचं. 2-3 पुऱ्या लाटणं झाल्या की या पटापटा लाटणं होतात. तेल गरम झालं का नाही हे थोडंसं पिठाची गोळी टाकून बघायची. गोळीवर आली म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण पुऱ्या टाकून घेऊ.
गॅसची फ्लेम फुल ठेवायची, म्हणजे पुरी छान तळल्या जाते. त्या खायला खूप टेस्टी लागतात. मुलांना तर खूप आवडतात. चला, माझ्या सगळ्या पुऱ्या तळणं झालेल्या आहेत. मी आता अर्ध्याच पिठाच्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. जेव्हा खायला लागतील तेव्हा मी पुन्हा तळेल. बघा, खूप सुंदर रंग आलेला आहे. खूप छान खरपूस तळल्या गेलेल्या आहेत. छान फुगल्या पण आहेत. कुठेही तेलकट नाही झाल्या. मी सकाळच्या घाईमध्ये केल्या, त्यामुळे मुलांसाठी तेवढ्या तळून घेतल्या आणि बाकीच्या तशाच ठेवल्या. खायला एकदम भारी लागतात. एक वेळेस नक्की बनवून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. खूप खूप धन्यवाद.